शिवा तुझं टर्न, तू पण भरव ना. एक मिनिट मी तिला घास भरवला कारण शी वॉज कम्फर्टेबल. मी कम्फर्टेबल नाही घास खाण्यात तिच्याकडून. सो आपण जेवूया आता प्लीज. असं काय करतोय आशू? काका प्लीज प्लीज. आशू अरे एक घास तर खायचंय, त्यात कसला आलाय कम्फर्ट? खा ना. मग काय काकू, अगं कम्फर्टचा प्रश्न नाहीये इथे. त्याला काय म्हणायचं ते निदान ऐकून तरी घे. कीर्ती तू शांत बस. आशू भाऊ, तो जे बोलतोय ते बरोबर आहे. तुम्ही का त्याला जबरदस्ती करताय प्रत्येक गोष्टीमध्ये? मी बोलतोय ना, तू तुझ्या जेवणाकडे लक्ष दे. अहो त्याची इच्छा नाहीये ना, मग कशाला आग्रह करताय? सगळ्या गोष्टी अशा जबरदस्तीने होत नाहीत. नात्यात खोटेपणा असला तर प्रेमाचा आविर्भाव नाही आणता येत सगळ्यांना. ठीक आहे, मी आता काही बोलत नाही, पण लवकरच घरात सत्यनारायणाची पूजा असेल तेव्हा तुम्ही दोघेही एकमेकांच्या शेजारी बसलेले असाल. तेव्हा हा गोंधळ नकोय मला तिथे. त्या गुरुजींसमोर भांडत बसू नका. हो भाऊ चालेल, तेव्हा कुठलंही कारण देणार नाही तुम्हाला. चला जेवूया. बाई एवढी देवानी 5 बोटं दिली, काटा चमचा कशाला पाहिजे? इतकं बदलतं का नातं? माणसं तर तीच आहोत, हा फक्त वेळ बदलली आहे. पण एवढं करावंस आशू तू? तू तोच आशू आहेस का? मला तरी दिसत नाही आहेस. सीताई, उद्या आपल्याला वटपौर्णिमेच्या पूजेला जायचंय ना? हो आहे माझ्या लक्षात. आणि शिवाजी तर पहिलीच वटपौर्णिमा आहे ना? हो. तिला काय गरज आहे वटपौर्णिमा करायची? अरे हो बरोबर आहे. तसंही शिवाला उपास जमेल वगैरे मला नाही वाटत. राहू दे तू शिवा. नाही पण मला इच्छा आहे. मी करीन ना प्रयत्न. मला पण ते 7 जन्माची साथ असं हवंय. 7 जन्माचं राहू दे, या जन्मातही झेपेल की नाही मला कठीणच वाटते. नाही सीता, बरोबर आहे तुझं. तिला थोडं अवघड जाईल, पण बघ ना या दोघांचं लग्न झालं आणि पहिला सण कोणता आला तर वटपौर्णिमा. जमेल तिला. हो ना. आणि एक सौभाग्यवती म्हणून तिने हे व्रत केलंच पाहिजे, हो की नाही भाऊ? बरोबर आहे उर्मिला तुझं. आणि सीता, हे आशूसाठी सुद्धा योग्य आहे की नाही? बरोबर की नाही? ठीक आहे, करू दे तिला. चा. आशू, काय काम आहे? मी मित्र म्हणून बोलायला आले तुझ्याशी. तू बोलशील का? आहे आपल्यात मैत्री. तुझ्याकडनं नसली तरी माझ्याकडनं आहे. आपण इतके दिवस
एकत्र होतो, छान मैत्री होती, आपण एकमेकांना एवढी मदत केली, ती सगळी माझ्या नजरेत खरी होती. आणि त्या विचाराने, त्या नात्याने मी तुझ्याशी बोलायला आले. तू एवढं तरी ओळखतोस ना मला? नाही ठीक आहे, तुला मी वाटते चुकीची, बरोबर आहे, तुझं असेल बरोबर, मी चुकलेच आहे, मी नाही बोलत तुझ्याशी, जाऊ दे. सॉरी. शिवा थांब, बोल काय बोलायचंय. मला खूप भीती वाटते. मला कळत नाही, मी या घरातल्यांना मी मनवू शकीन का? त्यांच्या मनात घर करू शकीन का ते असंच वागत राहतील माझ्याशी? मला ना खरंच सतत ही भीती वाटते की मला कळत नाही म्हणजे की मी काय केलं की त्यांना आवडेल. मला ना तू एक प्रश्न विचार नीट. वेग बोलतीस तू खूप आता. मला कळत नाहीये की त्यांचा माझ्यावरचा राग जायला मी काय करू किंवा काय केल्याने हे सगळं नीट होईल. काहीच नाही, त्यांचा राग कधीच जाणार नाही. त्यांचा राग सोड, माझा जो राग आहे तो जाण्यासाठी सुद्धा तू काहीही करू शकत नाहीस. हा विचार ना तू आधीच करायला हवा होता शिवा. तू कशाला शहाणपणा केलास? राहिलो असतो ना मी एकटा, मस्त झालं माझं लग्न. तुला भाऊंनी जेव्हा विचारलं की आशुशी लग्न करशील का, तर तू नकार द्यायला हवा होतास. का दिलास तू होकार? तू सुखात राहिली असतीस, मी सुखात राहिलो असतो, आपल्यातली मैत्री कदाचित टिकून राहिली असती. पण नाही, तू तुझा हेतू साध्य केलास. तुला काय सल्ला देतोयस? मी एक मित्र म्हणून विचारायला आले होते. तू मित्र म्हणून तुझं बोलणं मला ऐकायला लावलंस, पण मला हे सांगितलं नाहीस मी काय उत्तर दिलं पाहिजे. असं कसं चालेल? तू माझ्याकडनं कुठल्याच उत्तराची आणि कशाचीच अपेक्षा करू नकोस, एक मित्र म्हणूनही आणि नवरा म्हणूनही. छान दिसतेस. आजपर्यंत कधी शब्दात सांगायची वेळ आली नव्हती. तुमच्या डोळ्यातून कळायचं मला. हो, पण हल्ली बोलल्याशिवाय मनातल्या भावना कळत नाहीत ना, आणि मग गैरसमज होतात. काय बोलायचंय? आज चांगला दिवस आहे, वाद नको आणि नको ती चर्चा सुद्धा नकोच. नाही, नको ते चर्चा करायचं नाही. हा, मी असं म्हणत होतो की आपण आज आशूला त्या वटपौर्णिमेच्या पूजेला घेऊन जाऊया. म्हणजे त्यालाही कळेल ना तिकडे काय काय होतं ते. नाही, मला माहितीये हे मी शिवासाठी म्हणतोय, कारण बघ ना, शिवा या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी एवढी छान तयार झालीये. आशू जर तिकडे आला तर तिलाही बरं वाटेल. तुम्हाला आशूचा राग, त्याच्या मनाची अवस्था कळली नाहीये बहुतेक. नाही, मी काय म्हणतो, आशूला आपण बोलून बघूया, यायचं की नाही हे तो ठरवेल ना. तुम्हाला काय करायचं ते करा, मला काही सांगू नका. सीता, मी काय म्हणतो, तू एकदा त्या शिवाला समजून घे ना. खूप चांगली मुलगी आहे ती. भले तिला रीतीभाती कळत नसतील, पण तिला माणसं कळतात, घर सावरणं कळतं तिला. वडिलांच्या जाण्यानंतर तिनं एकटीनं तिचं स्वतःचं घर सावरलं, त्या घराची जबाबदारी घेतली. ती बेजबाबदार कशी असेल? सीता, खरंच तू तिला एकदा समजून घेतलंस ना, तर ती तुला हवं ते करेल, मला खात्रीच आहे. हे मला अजिबात पटत नाहीये. माझे तिच्याबद्दलचे विचार बदलणार नाहीये, ते तसेच राहतील. बदलतील, नक्की बदलतील. अरे हो, तुला सांगायचं राहिलं, आपण उद्या रात्री
जागरण आणि गोंधळ करतोय. काय? अगं हो, मी तुला मगाशीच सांगणार होतो पण ते राहूनच गेलं आणि मग मी बाहेर गेलो. आणि तुम्ही आत्ता सांगताय हे? अगं आत्ता म्हणजे काल रात्री मी आणि लक्ष्मण याबद्दल बोललो. मी तुला आत्ता सांगितलं की. हे बघा, मला हे अजिबात पटत नाहीये. तुम्ही आजकाल सगळं परस्पर मला न सांगता ठरवून टाकता आणि याचा त्रास होतोय मला. आता आपण वटपौर्णिमेला चाललो. तिथून आल्यावर उद्याची सत्यनारायणाची तयारी, लगेच उद्या जागरण. कसं होणार सगळं? अगं तू टेन्शन घेऊ नकोस ना, मी आहे ना. आपण करूया सगळं. पण तू एकदा शिवाला समजून घ्यावंस अशी माझी इच्छा आहे. हे बघ, तुझी तिच्याबद्दलची काहीही मतं असली तरी ती आता या घरची सून आहे. ती आपल्यासाठी 2 पावलं पुढे येते म्हटल्यावर आपण 2 पावलं पुढे जायला नको का? ते मी कधीच करणार नाही. मला हे सगळं काही आवडलेलं नाहीये. मी याचा भाग होणार नाही. ठीक आहे, मी आशूला तयार करतो. तू ये लगेच. चल, उशीर होतोय. हा, एक प्लीज प्लीज इथे बघा. हा, नाईस. मला वाटत नाही आशू येईल. भाऊंनी समजवलंय त्याला, येईल. काकू, अगं भाऊंच्या सांगण्यावरून लग्न केलंय त्याने, पण 7 जन्म हे लोडणं घेऊन कोण फिरणार आहे? कीर्ती, उलट शिवासारखी बायको 7 जन्म शोधूनही आशूला मिळणार नाही. कळलं? येईल. थांब. हवं. डंबो आला. आला. आशू चल, चल ना तिकडे. भाऊ ऐका ना, मी येणं गरजेचं आहे का? काय बोलतोयस तू आशू? हा पण तुम्ही जा ना, माझी काय गरज आहे तिथे? मी काय करणार येऊन? अरे तुझं लग्न झालंय आता आणि ते शिवाने तुझ्यासाठी हे वटसावित्रीचा व्रत केलाय, उपवास केलाय आणि तू. पण माझं काय त्याच्यामध्ये? माझं काहीच एकचा हट्ट नाहीये हे करायचा. मी म्हटलं नव्हतं कर. नाही, बरोबर आहे तुझं. त्या सत्यवानाचा पण काही हट्ट नव्हता, पण त्या सावित्रीसाठी तिचं प्रेम हेच तिचं आयुष्य होतं आणि म्हणून तिनं सत्यवानाचा प्राण त्या यमाकडून परत मिळवला. मित्रा बघ, नात्यामध्ये हट्ट महत्वाचा नसतो, प्रेम महत्वाचं असतं. आणि शिवानं तुझ्या प्रेमासाठी म्हणूनच आज हा उपवास ठेवलाय. तिच्यासाठी हा पहिलाच सण आहे. तिला याबद्दल काहीही माहीत नसताना ती हे सगळं करते आणि मनापासून करते. तुला फक्त सोबत यायचंय, एवढं तू करू शकतोस ना? चल चल. आलो. एक सेकंड. ये. यार मांजा पण ना. आशू, हा चल ना राजा, सगळे वाट बघतायत. हा, आलोच मी. काका, मी दुसऱ्या गाडीतून येतो. आशू, आता काय वेगळी गाडी करणार आहेस का तू? तू काय? ऐक, गाडीत बस, नाहीतर ना उगाच भाऊ चिडतीला. डंबो, हे आहे वडाचं झाड आणि माझी सगळी फॅमिली आली आहे वडाच्या झाडाची पूजा करायला, कारण आज काहीतरी स्पेशल डे आहे त्यांच्या आयुष्यात. आणि ही आहे माझी शिवा वहिनी आणि तिच्यासाठी आज पहिल्यांदा ती इथे आली आहे ही पूजा करायला. हो की नाही वहिनी? हाय बोल त्यांना. संपदा, पूजा करायला आलोय ना आपण. बरोबर.
संपदा आता आम्हाला पूजा करून दे. ओके गाईज, तोवर ना मी तुमच्या सगळ्यांचे व्हिडिओज काढते, तुम्ही व्यवस्थित पूजा करा. मी ना पहिल्यांदाच करते, तर मग मला तुम्ही. काकू, अगं हिला सांग, जन्माला येताना कोणी मंगळसूत्र घालत नाही, पहिल्यांदाच असतं. कीर्ती, मी आहे ना, मी सांगते. सीताई, वटपौर्णिमेची कथा सांग ना गं. अगं इथे असं कोण आहे ज्याला वटपौर्णिमेची कथा माहित नाही? आई सांग सांग. अगं इथे काही लोकांना फक्त गाड्यांबद्दल माहितीये, बाकी रीतीभाती राहायला लांब. कीर्ती, तसं नाही, पण सीताई वटपौर्णिमेची कथा अगदी अर्थपूर्ण सांगते म्हणून म्हटलं. सांग ना सीताई. सांगते. वटपौर्णिमेची पूजा करण्याचं एक कारण असतं. स्त्री आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून ही पूजा करते, हा उपास करते. आणि त्यामागचं जे कारण आहे ती म्हणजे ही कथा. तर अनेक वर्षांपूर्वी भद्र नावाच्या राज्यात अश्वपती नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याला एक मुलगी होती, सावित्री नावाची. सावित्री खूप छान, सुंदर, नम्र आणि गुणी मुलगी होती. सगळ्यांच्या आवडीची होती. कालांतराने त्या राजाने तिला आपला पती निवडण्याचा हक्क दिला. मग काय, सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजकुमाराची निवड केली. आता सत्यवान हा त्यावेळच्या शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाचा एक राजा होता, त्याचा मुलगा. त्या राजाला दिसत नव्हतं. त्यामुळे शत्रूकडून पराभव जेव्हा झाला तेव्हा तो आपल्या राणी सहित आपल्या मुलाला घेऊन जंगलात राहायला गेला. भगवान नारदांना हे आधीच माहित होतं की सत्यवानाचं आयुष्य हे 1 वर्षापुरतंच आहे. असं म्हटल्यावर त्यांनी सावित्रीला असा सल्ला दिला की तू ह्याच्याशी लग्न करू नकोस. पण सावित्रीने ऐकलं नाही. पण सावित्रीने सत्यवानाशीच लग्न केलं आणि लग्नानंतर ती नवऱ्यासोबत सासू सासऱ्यांची सेवा करायला जंगलात राहू लागली. आता सत्यवानाचा मृत्यू अगदी 3 दिवसांवर येऊन जेव्हा ठेपला तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्री व्रत करायचं ठरवलं. एकदा सत्यवान लाकडं तोडायला जंगलात गेला होता. सावित्री त्याच्या बरोबर होती. अचानक त्याला घेरी आली आणि तो जमिनीवर पडला. मग सावित्री घाबरली, तिला काय करावं कळेच ना. आणि तेवढ्यात तिकडे यमधर्म आले आणि ते सत्यवानाचा प्राण नेऊ लागले. हे सावित्रीला अजिबात सहन झालं नाही. मग ती यमाच्या मागे मागे जाऊ लागली. यमाने तिला कित्येक वेळा परत जा असं सांगितलं, पण तिने साफ नकार दिला. अखेरीस कंटाळून यमाने तिला पती सोडून 3 वर मागण्यास सांगितले. भाई साहब, काय भारी होती सावित्री, काय डेअरिंगबाज होती ना. सॉरी. कुठे होते मी? हा ते यमाने सावित्रीला सांगितलं 3 वर मागायला. तर सावित्रीने वर म्हणून सासू सासऱ्यांचे डोळे आणि राज्य मागून घेतलं. आणि 3रा वर म्हणून आपल्याला पुत्र व्हावा असं म्हटलं.
यमाने गफलतीने तथास्तू असं म्हणून टाकलं. आणि जेव्हा त्याला कळलं की आपण वचनबद्ध झालो आहोत तेव्हा त्याने सत्यवानाचे प्राण देऊन टाकले, म्हणजे द्यावेच लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. त्यामुळे तेव्हापासून आपण वटसावित्रीचा उपास करतो. मला ना ही कथा माहित नव्हती. म्हणजे माहिती असायला पाहिजे होती, बरोबर आहे. पण तुम्ही आता सांगितली आणि ज्या पद्धतीने सांगितली ना मला कळली, आणि अशी कळली आहे ना की ती मी कधीच विसरणार नाही.